तर शिवरायांच्या अपमानामुळे आता कोल्हापूरकर संतापलेले आहेत आणि शिवभक्त आक्रमक झालेले पाहायला मिळतात। शिवरायांच्या अपमानामुळे कोल्हापूरकर संतापलेले दिसतात। कोरटकडला 30 दिवसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता कोल्हापूरकरांनी पोलीस स्टेशन बाहेर एकच गर्दी केलेली आहे। पोलिसांचा प्रचंड दबाव आहे। पोलिसांच्या तर प्रशांत कोरटकरला आज कोल्हापुरात आणण्यात आलेले आहे। 30 दिवसांनी त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। आता त्याला सत्र न्यायालयात 12:30 वाजता हजर केलं जाणार आहे आणि त्याच संदर्भात आता शिवप्रेमी आक्रमक झालेले सुद्धा दिसतायत। आधीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती की कोल्हापूरकरांनो सगळ्यांनी कोरटकरच्या स्वागतासाठी पायताण घेऊन या अशी पोस्ट व्हायरल होत होती आणि त्यानंतर आता सगळे शिवप्रेमी पोलीस स्टेशन बाहेर जमलेले दिसतायत, आक्रमक झालेले दिसतायत। काय सांगू शकाल? पोलिसांनी इथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना हकलण्याचं काम केलेलं आहे आणि इथं थांबू नका। पण प्रथम मी पोलिसांचं कौतुक करतो की एवढा प्रचंड दबाव असताना कोरटकरला अटक केलेलं आहे। कोरटकर चिल्लर म्हटले, पण मला शंका आहे की कोरटकर चिल्लर म्हटले काय कोरटकर बोलला ते चिल्लर हे या राज्यकर्त्यांचं म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील ह्यांच्याबद्दल काय प्रेम आहे हे या वक्तव्यातून दिसतंय आणि शिवभक्तांनी महाराष्ट्रातल्या हे ओळखावं एवढंच माझे। नेमकं आता पोलिसांनी काय केलं? पोलिसांचं म्हणणं असं होतं त्याला बाहेर काढणार आहे तेव्हा तुम्ही इथली जागा कमी करा। पोलिसांच्यावर दबाव आहे, पोलीस प्रशासन यामध्ये चूक नाही, परंतु यामध्ये शासन कोणाला जपतंय? खोक्या जर तुम्हाला 3 दिवसात प्रयागराजला सापडतोय तर कोरटकर सापडायला 1 महिना का लागला? वास्तविक जर चिल्लर असेल तर चिल्लर रस्त्यावर टाकत जायची असती, याला टाकत जावं, रस्त्यातनं बोलू, ह्याला हलवत नाही रस्त्यावर, याला लोकांनी चोपला पाहिजे। शिवाजी महाराजांचा अपमान या महाराष्ट्रात कुठल्याही जाती धर्माचे लोक खपून घेतले जाणार नाहीत। काय तुम्ही राजवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आला होता, पोलिसांची काय भूमिका होती? पोलिसांची भूमिका अशी होती की तुम्ही बाबा इथून जागा रिकामी करा, आम्ही कोरटकरला बाहेर आणत आहे। या गोष्टी आम्ही फक्त त्यांना म्हणत होतो की बाबा आम्ही जे निदर्शनं किंवा काही करणार नाही, फक्त 2 मिनिटासाठी आम्ही इथं बाईट देत आहोत। तर ते पोलिसांनी ते हे केलं नाही। तर आम्हाला एवढं कळत नाही की कोरटकरला अटक झाली असून 10 मिनिटासाठी पण ते इथं उभा करून देत नाही, म्हणजे कोरटकर हा पोलिसांचा जावा आहे का असाच आम्हाला आता वाटू लागला आहे। आपण एकूणच पाहिलं तर राजवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिवभक्त यायला सुरुवात झालेली आहे। जेव्हा शिवभक्त प्रसारमाध्यमांच्या समोर आले त्यावेळी पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना इथून जाण्यास सूचना केल्या होत्या। यातून कार्यकर्ते असतील, पोलीस अधिकारी असतील यांच्यात शाब्दिक चकमक झाली आणि त्यांना बाहेर जाण्याच्या सूचनासुद्धा पोलिसांनी केल्या। त्यामुळे शिवभक्त या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित पाचगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। तर शिवरायांचा अपमान केल्यामुळे आणि इंद्रजित सावंत यांना आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे, धमकी दिल्यामुळे आता कोरटकरला ताब्यात घेण्यात आलेलं आहे।